मित्रांनो, हे गुप्त उपाय ज्या स्त्रीच्या घरात नियमित केले जातात त्या घरात लक्ष्मी स्वतः पाणी भरते. श्री स्वामी समर्थ. महत्त्वाचे काम होण्यासाठी मंगळवारी संध्याकाळी 4:30 ते 6:30 या वेळेत एक तांब्याचा कलश, त्यात पाणी भरा. त्यात अर्धा पेला दूध टाका, चमचाभर पांढरे तीळ टाका. हा कलश घेऊन पिंपळाच्या वृक्षासमोर उभे राहा. एकच कामाची इच्छा मनात ठेवणे व हे काम व्हावे असे पिंपळ वृक्षाला सांगून ते पाणी पिंपळाच्या बुंद्यात व्हायचे. एकदाच करावे. घरातील प्रमुख महिलेने दररोज पहाटे उठून नित्यकर्म आटोपून तांबे धातूच्या तांब्यामध्ये पाणी भरून मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडल्याने लक्ष्मी प्रसन्न होते. घरातील दारिद्र्य नष्ट होऊन घरात भरभराटी येते. बुधवार हा लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस आहे. या दिवशी कोणालाही उधार उसनवारीत पैसे देऊ नये. ते परत मिळण्याची शक्यता कमीच असते. प्रत्येक अमावस्येला शुभ मुहूर्तावर लक्ष्मीचे पूजन करावे. घरात बरकत राहते. रोज सकाळी उंबरठा स्वच्छ करावा. त्याची हळद कुंकू वाहून पूजा करावी. उंबरठ्यावर लक्ष्मीची पावलं चिटकवू नयेत, कारण त्या लक्ष्मीच्या पावलांवर आपली पावले पडणं म्हणजे लक्ष्मीला आपल्या पायदळी तुडवल्यासारखे होईल. घरामध्ये नकारात्मक बोलणे, शिव्या, शाप देणे हे टाळावे, कारण आपल्या घरातील वास्तुपुरुष हा सदैव तथास्तु म्हणत असतो. वाईट बोलाल तेही तथास्तु होईल आणि चांगले बोलाल तेही तथास्तु होईल. भाग्यवृद्धीसाठी घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेच्या भिंतीवरती म्युझिकल टोन देणारे घड्याळ लावावे. घरामध्ये बंद पडलेले एखादे घड्याळ सुद्धा आपली प्रगती थांबवितो. म्हणून घरामध्ये एक छोटेसे सुद्धा बंद घड्याळ ठेवू नये. अमावस्या पौर्णिमा या दिवशी रात्री दही भात सुक्या कागदावर घेऊन त्यावर हळद कुंकू टाकावी व तो कागद मोरीच्या धक्क्यावर किंवा खिडकीवर रात्रभर ठेवावा व सकाळी जे उरेल ते कचऱ्यात टाकून द्यावे. परिणाम, आपल्या घरातील अदृश्य शक्ती याने तृप्त होऊन सुख समृद्धी लाभते. घरात आनंदी वातावरण निर्माण होते. अडकलेले पैसे परत मिळण्यासाठी सोमवारी चौकोनी कागदात मध्यभागी ज्या व्यक्तीकडून रक्कम येणे बाकी आहे त्याचे नाव लाल शाईने लिहावे व 2 पांढरी फुले व चिमूटभर काळे तीळ घेऊन त्याची पुडी करून ते उजव्या मुठीत धरून 108 वेळा मंत्र जपावा. मंत्र ओम नमः शिवाय. ही पुडी पिंडीवर वहावी. हे सतत 11 सोमवार करावे. आपली प्रकृती व संसार सुखासाठी रोज आंघोळीनंतर 1 चिमूट साखर सूर्याकडे पूर्वेला वहावी. स्त्रियांनी कुंकू लावून 1 लाल फूल आणि थोडे तांदूळ सूर्याकडे पूर्वेला वहावे. असे केल्यास पती पत्नीमधील भांडणे कमी होतात. आपल्याकडून रोज साखर मुंग्यांनी खाल्ल्यामुळे अन्नदानाचे पुण्य व सूर्याला अर्घ्य याने सूर्यपूजा होते आणि आपल्या अडचणी सुटतात. शनिवारच्या दिवशी लिंबू काळं करून फेकून द्या. फायदा, नकारात्मक ऊर्जा दूर होते.
दर सोमवारी घरात एक नवा नाणे रुपया देवाजवळ ठेवा. फायदा नव कार्य सुरू होतं. दिवा वा समईच्या ज्योतीचं तोंड उत्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते. पूर्वेकडे असल्यास सुख प्राप्त होते. आपल्या कपाळी मधल्या बोटाने गंध लावूनच नंतर देव पूजा करावी, म्हणजे ती पूजा पूर्ण होते. पैशासंबंधी कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघावे. गणेशास एक लाल फूल मंदिरात वाहून समोर आलेल्या अपंग भिकाऱ्यास वा वृद्ध भिकाऱ्यास पैसे देऊन त्याला संतुष्ट करावे, म्हणजे यश मिळते. घरात मनी प्लांट लावू नये. पैशाची चणचण भासते. श्री स्वामी समर्थ हा जप घरातल्या सर्वांनी किमान 108 वेळा म्हणावा. कोणाही एका व्यक्तीने रोज 1000 जप करावा. धनलाभ होतो. लक्ष्मी प्राप्तीचा सोपा आणि अनुभवसिद्ध उपाय म्हणजे पिठात थोडी साखर मिसळून ते पीठ मुंग्यांना खाऊ घालावे. अनेकांना अनुभव आला आहे. घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे ठेवावेतच. मोकळ्या खिशाने कधीही घराबाहेर पडू नये. पैसा पैशाकडे जातो हे शाश्वत सत्य आहे. घराच्या व दुकानाच्या दरवाजाला पायाने स्पर्श करू नये. रोज सकाळी पूजा झाल्यावर घरात शंख न विसरता फुंकावा. घरात वास्तव्यास असलेली महालक्ष्मी, लक्ष्मीची मोठी बहीण अवदासा काढता पाय घेईल आणि लक्ष्मी चिरंतन नांदेल. द्रव्य प्राप्तीसाठी काही प्रभावी मंत्राचा विनियोगही सांगितला आहे. द्रव्य प्राप्ती करून देणारा सर्वात प्रभावी मंत्र म्हणजे ओम लक्ष्मी बीज मंत्र. मित्रांनो, हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल, काही शिकायला मिळाले असेल तर तो नक्की शेअर करा. पुढच्या वेळी मी अशाच आणखी उपयोगी गोष्टी घेऊन येईल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.